नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकरी आणि बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. ओके. आता मिनी ट्रॅक्टर योजनेबाबत 11 जून 2026 पर्यंतच्या ज्या मोठ्या अपडेट समोर आलेले आहेत ते आपण बघून घेणार आहोत. ओके. आता या योजनेअंतर्गत तब्बल 90% अनुदान दिले जात असून पात्र बचत गटांना लाखो रुपयांचा लाभसुद्धा मिळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की आज आपण जाणून घेणार आहोत की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, किती अनुदान मिळणार, स्वतः किती रक्कम भरावी लागणार आणि नवीन अपडेट याबद्दल काय अजून आलेली आहे का तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. आता जी पहिली अपडेट आहे मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत, तर या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना 90% अनुदान देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री कमी खर्चात उपलब्ध होणार आहे. ओके. तसेच या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनुदानाची रक्कम. ओके. आता त्याबद्दल सांगायचं झालं तर शासनाकडून कमाल 3,15,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे सध्या. ओके. तर लाभार्थी गटाला फक्त 10% स्वहिस्सा भरावा लागणार आहे. म्हणजेच ट्रॅक्टर खरेदीचा मोठा आर्थिक भार शासन उचलणार आहे. ओके. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. शासनाकडून कमाल किती 3,15,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. ओके. आणि लाभार्थी गटाला फक्त 10% स्वहिस्सा भरावा लागणार आहे. म्हणजेच ट्रॅक्टर खरेदीचा मोठा आर्थिक भार कोण उचलणार? शासन उचलणार आहे. आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळतो? ओके. तर ही योजना वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी नाही आहे. ओके. ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी आहे. अशा पात्र बचत गटांना या योजनेचा लाभ दिला जातो. ओके. आता ट्रॅक्टरच्या किमतीबाबत आपण माहिती पाहूया. ओके. हे बघा, आता मिनी ट्रॅक्टर, ओके, आणि त्यासोबतची कृषी उपसाधने मिळून कमाल मंजूर किंमत 3,50,000 ठेवण्यात आलेली आहे. या रकमेपैकी 90% रक्कम शासन अनुदान म्हणून देणार आहे आणि उर्वरित 10% रक्कम लाभार्थी गटाने भरायची आहे. ओके. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आणि या योजनेचा मोठा फायदा म्हणजे की फक्त ट्रॅक्टरच नाही तर शेतीसाठी लागणारी काही महत्त्वाची अवजारे देखील यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजेच बाकीची अवजारेसुद्धा मिळणार आहेत. ओके. आणि यामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी आता जास्त मदतसुद्धा मिळणार आहे. ओके. आणि नवीन अनुदान वाढ किंवा नवीन नियम जाहीर झाल्याची अधिकृत माहिती समोर याविषयी सध्या आलेली नाही आहे. सध्या विद्यमान नियमांनुसारच ही योजना सुरू राहणार आहे. ओके. तर 11 जून 2026 पर्यंत शासनाकडून अनुदान वाढ, नवीन नियम किंवा नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला अजून तर नाही आहे. ओके. सध्या योजना पूर्वीच्या नियमांनुसारच सुरू आहे. ओके. फक्त तुम्ही अधिकृत माहितीला जास्त महत्त्व द्या आणि या अपडेटमधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण परत एकदा बघूया. ओके. आता जी पहिली अपडेट होती आपली ती आहे की मिनी ट्रॅक्टर योजनेत 90% अनुदान उपलब्ध आहे. कमाल 3,15,000 रुपयांपर्यंत अनुदान आहे. लाभार्थी गटाचा स्वहिस्सा फक्त 10% असणार. मिनी ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे या योजनेत समाविष्ट आहेत. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बचत गटांना प्राधान्य आहे जास्त. ओके. आणि 11 जून 2026 पर्यंत नवीन नियम किंवा अनुदान वाढ अजून तरी जाहीर झालेली नाही आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती इतर शेतकरी आणि बचत गटांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच शेती अनुदान, ट्रॅक्टर योजना, पीक विमा, PM किसान, सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.